नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। तुम्ही तुमच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे का, किंवा तुमच्या प्रोत्साहन अनुदानाची तुम्ही वाट पाहत आहात का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे। सरकारने 2026च्या नवीन धोरणानुसार शेतकरी कर्जमाफी आणि 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाबाबत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे 50,000 रुपये येणार आहेत, पात्रतेचे नवीन निकष काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन यादीमध्ये तुमचे नाव कसे तपासायचे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण अर्धवट माहितीमुळे तुमचा लाभ थांबू शकतो। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही केवळ कर्जमुक्तीपुरती मर्यादित नाही, तर ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज फेडले आहे त्यांचा सन्मान करण्यासाठी सरकारने 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते। मध्यंतरी काही तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिले होते, पण आता 2026मध्ये सरकारने या प्रक्रियेला गती दिली आहे। सुनेत्रा पवार आणि राज्य मंत्रिमंडळाने यावर शिक्कामोर्तब केले असून निधीचे वाटप सुरू झाले आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पात्र कोण आहेत। त्यामध्ये पहिली पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2017-18, 18-19 आणि 19-20 या 3 आर्थिक वर्षांमध्ये किमान 2 वर्ष नियमितपणे कर्ज परतफेड केली आहे असे शेतकरी। तसेच 2 नंबर म्हणजे तुमचे कर्ज हे अल्पमुदतीचे पीक कर्ज म्हणजे शॉर्ट टर्म क्रॉप लोन असावे। तिसरा पॉईंट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखाच्या आत होते आणि त्यांनी ते मुदतीत भरले आहे त्यांनाच हा 50,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। महत्त्वाची सूचना, जर तुम्ही एकापेक्षा जास्त बँकांकडून कर्ज घेतले असेल तरीही तुम्हाला जास्तीत जास्त 50,000 रुपयेच मिळतील। शेतकरी मित्रांनो, नाव यादीत असूनही पैसे न मिळण्याचे मुख्य कारण म्हणजे आधार प्रमाणीकरण। तुम्हाला जवळच्या CSC केंद्रावर जाऊन अंगठा लावून EKYC करणे गरजेचे आहे। तुमच्या आधार कार्डावरील नाव आणि बँक पासबुकावरील नाव यात फरक असल्यास पैसे जमा होणार नाहीत। अशावेळी तुम्ही तत्काळ बँकेत जाऊन दुरुस्ती करून घ्यावी। नवीन यादी कशी पाहायची, तर आता पाहूया नवीन यादी पाहण्याची पद्धत। सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत शेतकरी पोर्टलवर जा किंवा गावच्या विकास सोसायटीमध्ये जा। तेथे प्रोत्साहनपर लाभ योजना 2026ची नवी यादी प्रसिद्ध झाली आहे। यादीत तुमचा विशिष्ट क्रमांक स्पेसिफिक ID तपासा। यादीत नाव नसेल तर तक्रार निवारण समितीकडे अर्ज करा। तर शेतकरी बांधवांनो, हा होता आजचा अपडेट। सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? तुमच्या खात्यात 50,000 रुपये जमा झाले आहेत का? कमेंट्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्याही सांगा, आपण त्यावर उपाय शोधू। हा व्हिडिओ आपल्या राज्यातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा व अशाच नवीन व अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।